एक काळ असा होता जेव्हा जगात गयासूर नावाचा एक महान असुर होऊन गेला। तो दिसायला अत्यंत भव्य आणि बलशाली होता, पण त्याचे हृदय मात्र सोन्यासारखे शुद्ध होते। त्याच्या मनात वाईट विचारांचा लवलेशही नव्हता। त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि वरदान मागितले की जो कोणी त्याला पाहिल, त्याच्या स्पर्शाने किंवा त्याच्या नावाचा उच्चार करेल त्याला सरळ स्वर्गात स्थान मिळावे। ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि गयासुराच्या इच्छेनुसार त्याला ते वरदान मिळाले। या वरदानामुळे काय झाले? जगात पाप कमी झाले नाही, पण प्रत्येक जण थेट स्वर्गात जाऊ लागला। यमराजाचे काम ठप्प झाले, पाप पुण्याचा हिशोब बिघडला। यमलोक आणि स्वर्गलोक यांमध्ये मोठा गोंधळ उडाला। अखेर यमराज आणि इतर देवतांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विष्णुदेवांकडे धाव घेतली। विष्णुदेवांनी ही परिस्थिती पाहिली आणि त्यांना समजले की गयासुराची इच्छा चांगली असली तरी त्यामुळे सृष्टीचा नैसर्गिक नियम बिघडत आहे। त्यांनी गयासुराकडे जाऊन त्याला समजावले। गयासूर अत्यंत नम्र होता। त्याने विष्णुदेवांचे म्हणणे ऐकले आणि स्वतःच आपली देह अर्पण करण्याची तयारी दर्शवली। गयासूर म्हणाला, मी स्वतःला आपल्या चरणी अर्पण करतो, पण मला एक विनंती आहे, माझ्या शरीरावर एक महान यज्ञ केला जावा। विष्णुदेवांनी त्याची ही इच्छा मान्य केली। गयासुराचे शरीर पृथ्वीवर टेकवले आणि त्याच्या विशाल शरीरावर यज्ञ सुरू झाला। गयासुराचे शरीर इतके मोठे होते की ते पृथ्वीवरील 3 महत्वाच्या स्थानांवर पसरले। त्याचे मस्तक गया येथे होते, शरीर झारखंडमधील कोल्हान भागात आणि पाय ओडिशा राज्यातील जाजपूरमध्ये। जेव्हा यज्ञ सुरू झाला तेव्हा गयासुराने स्वतःला पूर्णपणे विष्णुदेवांच्या चरणी समर्पित केले। त्याच्या त्याग आणि भक्तीमुळे विष्णुदेव अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी गयासुराला पुन्हा वरदान दिले। विष्णुदेव म्हणाले, आजपासून ज्या भूभागावर तुझे शरीर आहे ती भूमी अत्यंत पवित्र मानली जाईल। गया येथे तुझे मस्तक आहे, म्हणून हे ठिकाण पितृपक्ष श्राद्धासाठी सर्वात महत्वाचे तीर्थस्थान बनेल। जो कोणी येथे आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करेल त्याला आणि त्याच्या पूर्वजांना मोक्ष मिळेल। अशा प्रकारे गयासुराच्या महान त्यागामुळे गया हे स्थान एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनले, जिथे आजही हजारो लोक आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान करतात। गयासुराच्या कथेवरून आपल्याला समजते की शुद्ध हृदय आणि त्याग याने देवही प्रसन्न होतात।